हे बघू शकता गँग, हे थोडं अंडा बघितलंय का असं मोहराचं आहे वाटतं. त्याच करी गँग पहा आपले फॉलोअर्स भेटायला आलेले सगळे. अरे तेव्हा ओम पाटील आपल्याला दाखवू राहिला, त्याच्याच पाठीमाग चाललोय आपण. ओम आणि हे बा केवढं अंडा आहे. तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि आजच्या दिवशीले झोका खेळा, त्याच्यामुळे आज आपण आलो इकडे खाल तर गोली व्हायली यांच्याकडे झोका खेळण्यासाठी. पण आता गोलू व्हायली तर काय अजून झोका बिका काहीच बांधेल नाही, त्याची तयारी अजून काहीच नाही. चला त्या सांग झोका बिका बांधू इकडे चिचीचं झाडाला, त्याला काटे थोडीशी थोडा झेडमेलाचे. तेव्हा आता गोलू व्हायची चरड सोडाय बिली गेली तिथे. आता शिक जवळपास आता 12 वाजलेले आणि अजून तिची काय तयारी नाही. आता शिक तयारी चालू आहे. गोलू व्हायला माहितीच नव्हतं आज रंगपंचमी म्हणून. सॉरी मिस्टेक झाली थोडीशी. नागपंचमी आहे, नागपंचमी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला आता आम्ही चरड वगैरे सोडलेला, सर्वांना हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीच्या. आणि सगळ्यांनी झोके खेळावे आज असं आमचं म्हणणं आहे. कारण गुलीबाई आमच्या गुलीबाईची कालच टक्कल झालेली आहे, लगेच परवा दिवशी टक्कल झालेली, लगेच केस बी आलेली आहे, लगेच काळी झालेली टक्कल त्याची वाली, केसांना लय वाढ आहे त्याच्यावाल्या. चला आता आपल्याला या झाडाला तिथं झोका बांधावा लागेल. काय गुलीबाईची मित्र कोणीच नाही, आता मलाच वर चढावं लागेल झोका बिका गेलेली हा अंगावरती. आम्हालाच बांधून आम्हालाच खेळावं लागणार आहे. चला आता बघूया आपला झोका कसा आपण बांधतो आणि कसा खेळणार आहे सगळं काही बघूया या व्हिडिओमध्ये. चला चला व्हिडिओला सुरुवात करूया, लेट्स गो. तर आमची आई बाहेर आलेली आहे झोका खेळायला. बघू शकतात तिचा अजून काहीच आवडलं नाही, पळाली म्हणजे. आणि तिकडून आमचे 2 मेंबर आलेले आहे. व्हिडिओ मध्ये येऊ नये त्याच्यामुळे टापक्यान घरामध्ये पळून गेलेली आहे. मिस्त्री बुजायचं प्लॅन चालू आहे. कुत्रदारी त्याच्यामुळे थोडा झमेला आहे. हाड एकूण आबा आलेले आबा काढाळे. थांब रे, आबा काढाळे पाहू द्या. आबा काढाळे आलेले, त्यांना आगमन आमंत्रित केलेले गोलूबाईने फायनली झोका खेळायला. हे बघू शकता इकडं बाईटाड. चला आता आम्हाला झोका बांधायचा आहे. आता भाई आलेला आहे. हे आबा सगळ्यांचा फेवरेट आबा, नुसतं हसू राहिला आला तसा येवा नुसता पुरीवाने हसू राहिला तो. इकडं गोलू कडे आमची टक्कल बघून घ्या गोलूबाईची. हे पण लगेच काळी झालेली. नुसतं टाकली मध्ये मारत राहत त्याच्यावाल्या, त्याच्यामुळे जय मला. चला आता इथं वर कोण जात तर कोण जातो वर आता, कोण वर जाईल आता. आणि मुंगळा चढला तर आमच्या बोटावर येवा येवा अजून पळतोय. हे चला आता जाऊया हळूहळू वर, बांधूया झोका, बघूया आता झोका कसा बांधायचा. चला. आणि तिकडे ते 3 मेंबर पा केळीच्या पानावर आता येते, इकडे येतील इकडे येतील. त्यांची गाडी अटकली होती. सायल्या भाईल्या आणि बुट्टा सिंग गेले. वाईब आहे का. चला आता झोका बांधूया, त्यानंतर बघूया 2 मिनिटं काय होतं काय नाही. चला बघा आमच्या आंबाबाईने आता फुल आणलेलं आहे. काहीतरी म्हणून राहिली ती, गाणं म्हणायचा प्रयत्न करते वाटतं. हे बघ दाखव बाई फुल, दाखव फुल, दाखव दाखव फुल. ये बा तिला आमच्या घ्यायचं वाट, दाखव फुल. फुल दिलेलं आहे आणि परत तिला देऊ धर. हे बघू शकता घेतलेलं आहे परत फुल. आमची गँग येऊ राहिली सरळ घेऊन, सरळ आणलं का लगेच झोका बांधून देऊ आपण. चला ब्लॉगर चाललाय वर काट्या साफसफाई करायला. कुठं थोडी मोकळी जागा इकडे बांधावं लागेल. हे पा आमचा ब्लॉगर वर चढत आहे काट्या तोड्यासाठी. हे आमचा गोल्या इकडं भैया बाय काय गागतोय काय माहिती. हे पा तिकडं नाणी आहे, त्या दिसली का नाही दिसणार अंधार आहे. हा ब्लॉकर वर चढ राहिला, चढला हातावर काटे टोचले. हे पा गोल वाटे पण चालू जाणार आहे. तुम्ही जेवायला येऊ शकतात मंगळवार पासून. काठी तोडताना आमचा ब्लॉगर बघू शकतात. मोकर मोठी काठी ती डोक्यात पडली ती. हे बघू शकतात मोकर मोठं झाड फाटी तोडलेली आहे त्यांनी ब्लॉगरने आमच्या.
झोका बांधलेला आहे हे बघू शकतात. फायनली मित्रांनो आता आमचा झोका झालेला आहे बांधायचा मोकर मुश्किल नाही. हे आता गोलीबाई झोका खेळताना आणि एका नागपंचमीच्या आज झाड तोडती नाही पण आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही दिलेले मोकर झाड तोडले मोकर झाड फाटी तोडलेले चुकून बुकून आमच्या ध्यानातच नाही राहिलं. त्या गोलीबाईनी सांगितलं नाही आम्हाला. आता एक गोलीबाईने आम्हाला सांगितलं नाही झाड तोडती नाही म्हणून आज नागपंचमीचे. मस्त आता झोका खेळून राहिला बघू शकता. आता भैयाची बारी याच्यानंतर. चला आता एकच फाटी राहिली ती पण भैया तोड राहिला. भैयाचा निशाणा लागा ना तिथं तोडलेली फायनली बघू शकता. आणि इकडे चिमणीचा खोपा होता एक वर तो राहिलेला आहे तसाच. आता गोलीबाईची बारी. चल ए भैया खेळ. चला आता भैयाची बारी. चला आता भैया आता झोका घेऊन दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपण तिकडे मेंढ्यानका जाऊया तिकडे दगडूशेठला भेटूया. चला आता बघू शकता भैया आता झोका खेळताना फायनली. आता झोका खेळत. चला आता मी 2-4 झोके खेळतो. चरट तुटलं नाही म्हणजे बरोबर अंधार अंधार का बरं येते. दिसू राहिलं ते. चला ओ भाई रे भाई. हे काय झालं एवढा मोठा ठेंगा झाला तरी खेळून राहिला झोका. लहान पोरांनो आणि हे टकलं काय करून राहिले इकडे काय मी. हे बघू शकता माझी इथे झोका खेळायला. चला बाद झाला तुटलं तर खाली काट आहे. हे पाहू शकता आज नागपंचमी पण आम्ही गलतीची मिस्टेक केली. हा मोकर झाड जोडून टाकले. आता फायनल परत एकदा गोलबाई झोका खेळताना बघू शकता. खात्री ती कुरड उचल खालून सोड पहिले तू. चरटा दुसऱ्याच घेऊन येलो होतो आईला. हे बाईने कोणच चरट आणलं तर काय माहिती बाई कोणच होतं. मोकार यांना घालून झोका बांधला आता परत सोडायचं का. हा थोडी राहू दे ना आता आपलं नाही थोडी वेळ नंतर मग परत चरट नेऊन देता येईल त्यांचं वाला. गोलीबाईच्या डोक्यात काही विचार चालू काही समजा बाई त्याला माहित देत. चला आता मेंढ्यांका जाऊया बघूया त्यांचं काय चालू काय नाही. आणि इकडं आमची म्हातारी वावरात जायला होती मक्का का चक्कर द्यायला कारण की औषध मारेले मक्का जळलेले गवत जळलं ते पाहायला जायला होती. आली चक्कर देऊन परवा दिवशीच खाद टाकेल तिने एकटीनाच. या वावरा म्हणजे बघू शकता. इथे आमचा आदित्य बहीण साहिल बहीण चाललाय पार घेऊन कुठे चाललाय पण काही होऊन जाणार. साहिल अरे सांगशील काय काय घेऊन बोलवलं पार काला खड्डे खांदायला आणि टक्कल का मुळे झाली. हा का ब्लॉक मध्ये देऊ का मग झपकून. शेंडीला टाईट फाईट कोण ब्लॉगर आला आमचा. थांबा तेव्हा तिकडं साहिलबाईची टक्कल इकडं गुलबाईची टक्कल. आता उद्या बाह्या करणार त्यांचं जोडीदार त्याच्यामुळे बाह्याला करायला सांगेल टक्कल त्याच्यामुळे आता बाह्या उद्या टक्कल करणार आहे. त्या गुलीबाई कसं काय वाटतं टक्कल झाल्यानंतर. मोकळं वाटतंय हा ना. चक्री कशी कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही. त्याच्या म्हातारी चप्पल कापून आणले गपचिप संध्याकाळी झपकी द्यायला घरी गेल्यावर बघू शकता. हे बघू शकतात आमचे आबा बसलेला इड आणि नवनाथ मामा पण आहे. हे बघू शकतात गोकुळ्या इड मेंढ्या. काय गाव असलं तुम्हाला इकडे इकडे मी एक मेंढी धरतो. किती आमची मेंढी धरली आहे. मेंढी धरली आहे बाई. मोर चांड कुठे कुठे बघू शकतात आमचं साई बाई कृष्ण पवार ब्लॉग. कुठे आमचे कुठेतरी मोरचा अंडा गवसले कुठे हो बाजू बर बाजू उचलत तुम्ही बघू शकतात मोराचा अंडा. हे पाहू शकता आमच्या काटवानामध्ये मोराचं अंडा सुद्धा मिळायला लागलं. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मोराचं जे काच आहे इथे पा किती पब्लिक गोळा झाली आहे. हे पाहून घ्या आणि दळून काच आहे सांगा कमेंट मध्ये नक्की. मोराचा अंडा पाहून घेऊन चाललो काटवाना मधून
इथे आमचं गोलीबाईची लय शाकल वयले नुसतं असं केल्यावर नुसतं गागत राहतो उकुळ्या बसले ते ब्लॉगर काय करू राहिले पाहू आपण चला पाहूया खड्ड खाणं चालू आहे त्यांचं ब्लॉगर का चालू आहे हे बघू शकता आमचे विशाल नाना बॉल शाल इकडं आमचे ईश्वर भाई तुम्ही बॉल शाल काही काय बोल राहिले खरंच मारच अंडा आहे हे बघू शकता गँग हे थोडं अंडा बघितलंय कास आहे मोहराच आहे वाटतं गँग करी गँग पा आपले फॉलोअर्स भेटायला आलेले सगळे अरे, हे बघू शकता इथं आमचं दगडूशेठ दगडूशेठ आहे टुपी पा मेंढा वाळा आलेला आहे या इकडे कुठं काय म्हणत्या गँग या पाईपाने सरपण खेळत राहते आमचा गुलीबाई तिकडेच राहिलेला आहे यांची सरकुंडी पाहू आपण चला त्या अगोदर गँगची सरकुंडी पाहू पाईप नाही वाकवला म्हणजे बरं होईल सरकुंडी पाहू आपण हा चला बघूया गँगची सरकुंडी चाललेली गँग हळूहळू जाशी टपके हे बघ सरकलंय सरकुंडी थोडी फुस गेलेली आता आज सरळ जा ना सरळ दगडू पाटील आता दगडू पाटील चाललेले ही कोणती सरकुंडी आहे अशी त्याने फुलकी सरकुंडी घेतली आणि आता चाललेले कुणाल बाई कुणाल दाराडे फाउंडेशन हे बघ, नाही, गेलेले नाही. खाली आता मी जाऊन पाहतो सरकुंडी कशी आणि पाईपवाल्याने याला झपकी दिली नाही म्हणजे बरं होईल हो नका ते मरत अंड पाहिलं का आता मोराचा अंड कुठे पाहू मरच काच आहे केवढं आहे बाई लय मोठं आहे लय मोठं आहे इथं. तिकून चाल तिकून चाल तिकून चाल चला तेव्हा ओम पाटील आपल्याला दाखवू राहिला त्याच्याच पाठीमाग चाललोय आपण हे बघा ओम आणि हे बघा इथं. मरताची खरी. हुय, हे बा केवढं अंड आहे लय मोठं अंड आहे कशाचं आहे तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा मला मी दाखवलं त्यांना मोरचं अंड परत एकदा तुम्ही नक्की पहा गणपत पांड्याने बघितलं तेव्हा गणपत टांगे गणपत टांगे नाही बुट्ट बघू शकता आता एवढ्या गँगने अंड पाहिलेलं आहे चालली आता गँग कोणत्या पक्षाचं आहे काय कसं दिसतंय ना कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं जंगल कोळगाव जंगल कसं दिसत राहील नक्की सांगा सगळे येड्या बाबलीचे आमच्या सरकुंडी इकडे पाहू आपण हे सरकुंडी परत एकदा सरकून गो सरकुंडीला यांची राहते बाबली बाबू मी बी सरकुंडी खेळून आणि मला गपचूप पाईपवाल्याला सांगून द्यावं लागल म्हणजे मग गँगला झपकी वाचली एवढ्यांना पहिले याला धरतील